कुठे तुला बॉल दिसतोय रे? माहिती आहे तुला माहिती आहे कुठे आहे का बरोबर सांगतोय शेवग्याच्या शेंगा याला खुरासणी बोलतात आमच्या घाटावरती. बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, शेंगांचं कालवण शेवग्याच्या एकदम भन्नाट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्ही म्हणाल ताई तुमच्या डोळ्याला काय झालं? तर हे बघा, हे सायनसचा प्रॉब्लेम आहे मला. मागं माझं सायनसचं सुद्धा ऑपरेशन झालेलं. तर झालं दोन वर्ष होऊन गेले, 2-3 वर्ष झाले असतील. आता या सप्टेंबरमध्ये 3 वर्ष होतील. तर झालं आता ते सायनस पुन्हा उद्भवलेलं बहुतेक दिसतंय. आणि त्यात काय होतं, मला अपुरी झोप म्हणजे झोप नाही पूर्ण झाली तर मला सर्दी धरली की पूर्ण नाक वगैरे जाम होतं आणि मग त्यात असे डोळे वगैरे असे सुजतात माझे. तर असं झालं. आता बघू, जायचं आहे दवाखान्यात, जाईल. आता मला सध्याला सर्दी नाही आहे तर हे डोळे सुजले. सर्दी बंद झाली की डोळे सुजतात, डोळे सुजले की सर्दी चालू. असं काही ना काही चालूच असतं. असं त्यावर आता शरीर रोग आहेत ते प्रत्येकाला आहेतच असं. तर आता साक्षी आलेली आहे आणि टायगर तिला काहीतरी सांगतोय मागातपासून, सारखं नेतोय तिथे. तर बघूया आता तो काय सांगतोय. तो चला तुम्हाला दाखवते. काय पाहिजे? काय ऐकू लागल का? बस हे साक्षी यायला काय पाहिजे बघ. काय पाहिजे? काय पाहिजे? जा तिला दाखव, जा. काय पाहिजे सर? काय पाहिजे मला दाखव सर. जा दाखव. काय पाहिजे तुला टायगर? चल दाखव. बॉल पाहिजे? बॉल कुठे? बॉल पाहिजे का? तो बोलते आतमध्ये आहे. कुठे आतमध्ये? इथं कुठे तुला बॉल दिसतोय रे? नाही इथं टायगर. ए टायगर नाही इथं. अगं तिथं जाऊन थांबलाय, त्याला बॉल पाहिजे पण तिथं बॉलच नाही. काय माहित, तो कपाटाजवळ जाऊन थांबते. टायगर बाबली बॉल पाहिजे? तुला माहिती आहे का कुठे आहे तो? थांब मी दाखवते. आहे तुला माहिती आहे? तुला माहिती आहे? कुठे आहे? कुठे आहे? कुठं ठेवलाय तो? मला बोलतोय तू शोधून दे इकडे कुठेतरी असत. यालाच खरंच एक्झॅक्ट माहित नाही कुठे आहे बॉल. कुठे आहे तो? बघतोय तुझ्याकडे. इकडं नाही, इकडं नाही. इथं आहे बोलतो. आहे इथं? आहे का? आहे आहे आता इथं असेल तो म्हणून बोलतोय. असं नाही, त्याला काय तो चंद्र बॉल वाटतोय. चंद्र नाही तो डमरू निघाले वरचा. अगं ए येडे आबा येडा आहे का? पागल बरोबर सांगतोय. आणि चप्पल किती हुशार आहे माझा बाबली. अरे माझे पप्पा लय हुशार आहे. बोली तो बघ. चल जंप. या दिसया जा. एवढं सांगतोय तुला, एवढं येडी आहेस तू? एवढं कळलं ना तुला बिचारा? कधी पण सांगतोय तुला. मी म्हणतो समजत ना. खेळा खावा बॉल खाऊन घे. खेळा. मी पण इकडे काय केलंय? काय केलं? लसूण सोडले. जेवण बनवायचंय आज मित्रांनो. मेथीची भाजी आणि शेंगेचं कालवण गावच्या पद्धतीने, काळ्या वाटत म्हटलं. आणि अंजू आलेली आता. तर हिने आत्ताशी कॅमेरा घेतला. अंजू गेली आता जस्ट. बरेच जण विचारत होते सारखे अंजू कुठे आहे, अंजू कुठे आहे. तर ते अंजू आहे ना, कामाला जाते ना, जॉबला जाते. त्यामुळे तिला ना वेळ मिळत नाही, उशिरा येते, लवकर जाते असं. आता आलेली, बसलेली 1 तासभर, गेली आताच असं. तर आता मला जेवण बनवायचंय. आता साक्षी आली माझ्या मदतीला. अंजूने माझी भांडी पण घासून दिली. ती बघ, साक्षीच्या वाटीच भांडी घासून दिली. बरं झालं. मला म्हणते एवढीशी होती, काल मी एवढी जाळी भरून घासली आहे ना. एवढीची भांडी घासली. अंजूचं कौतुक करते म्हणते मी. एवढी जाळीवर वाचली ना काल बघ. तर तिचं काही नाही आहे ना. जाऊ दे, घासली ना तेवढी तरी तेवढी. चला आता मी कसं कालवण करते. शेवग्याच्या शेंगेची तुम्हाला आजची रेसिपी दाखवते मी. जास्त काही नाहीये पण दाखवते तुम्हाला. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते. शेवग्याच्या शेंगांचा कालवण करायचं आहे ना.
शेंगांचं मस्त असे वरचे असे हिरवे हिरवे जे सालं असतात त्या काढून घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी आता इथं बघा मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे. माझा बापल्या पण बघवतो हे करतोय दाखवतोय तुम्हाला बरं का. हां बापल्या दाखवू ना शगली दाखवू नये आहे बघ. हां तर हे बघा हे जे आपले काळे तीळ असतात ना, काळे तीळ म्हणजे ते बघा हे वेगळे तीळ आहेत काळे, जे आपले ते तिळगुळ घ्यामधले ते लाडूमधले सफेद तीळ असतात त्यामध्ये काळा तीळ असतो तो प्रकार नाहीये. याला खुरासणी बोलतात आमच्या घाटावरती. केसासारखं होतं एकदम. सारखे असतात आणि ह्याची ना अशी ती एक चटणी पण बनवतात आहे ना कोकणामध्ये, तशी पण बनवतात. तर हे काळे तीळ थोडेसे घेतलेत 2 चमचे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत ते हे वाटायचे मला. आणि आता यामध्ये ना आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण, तर माझं कांदा खोबऱ्याचं वाटण ऑलरेडी तयार आहे, मी वाटून फ्रीजरमध्ये ठेवलेलं, त्यामुळे मला आता याच्यामध्ये वाटत नाही. जर नसतं वाटलेलं तर मी कांदा खोबरा लसूण हे तेलामध्ये मस्तपैकी खरपूस असं तांबूस रंगापर्यंत भाजलं असतं आणि त्यामध्ये हे पण भाजून घेतलं असतं आणि कोथिंबीर घेतली असती. तर आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, पण तरी पण यामध्ये थोडीशी कोथिंबीर मुठभर घेते वाटायला आहे ना. कोथिंबीर थोडीशी घेते, जास्त नाही आहे, मसाल्यात वाटायला घेतलेली आहे, पण आपल्याला मसाला तेवढा वापरायचा नाही आहे, त्यामुळे कसं कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं कमी होईल त्यामध्ये. बरेच जण मला बोलतात ताई तुमची रेसिपी पण शेअर करत जावा. आता कसं आहे रेसिपी शेअर करायला कसं ह्याच्यात वेळ जास्त जातो ना, म्हणून जर कोण असेल ना असं कॅमेरा वगैरे पकडायला तर काय वाटत नाही, नसलं तर मग हे प्रॉब्लेम होतो असं. चला तर हे बघा आता कोथिंबीर आणि हे जे शेंगदाणे आणि ते तीळ आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या, तर यामध्ये लसणाच्या पाकळ्या आहेत पण तरी या मसाल्यापुरतं मी आता थोडंसं घेत आहे. हे मी आता वाटून घेते मस्त बारीक. टोप ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी आता घालते तेल घातलंय आणि त्यामध्ये आता कढीपत्ता धुवून घेतलाय, त्यामुळे थोडासा तडतड म्हणून मी तेल जास्त तापायच्या आधीच टाकते, म्हणजे कसं कमी तडतड. यामध्ये मी आता घालून घेते टोमॅटो, कारण मसाले अगोदर घातले तर ते जळून जातील आणि ऑलरेडी मला काळ्या मसाल्यामध्ये बनवायचं आहे, त्यामुळे हा मसाला ऑलरेडी काळाच झालेला आहे आणि त्याच्यात टाकल्या अजून काळा व्हायला बसलाय ना. असं नसतंय त्याचे बनवताना त्याची त्याला काळा मसाला कसा काय काळा बनवत असतील का, त्याच्यामध्ये थोडं खोबरं वगैरे जाळून टाकलेलं आहे, जाळून टाकत असले पुरं ते असं आपण काळा करतो ना तसं एकदा आणि बारीक हे करत असते. आता यामध्ये लगेच हे हळद घालून घेते, चवीनुसार असे घालून घेते. आता तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही घाला, मी माझ्या चवीनुसार घालते, मला जेवढं तिखट लागेल तेवढं. आणि ते चांगलं एकत्रित करून घेते. फोडणीला फक्त बघा मी कढीपत्ता टोमॅटो आणि हे आपले जे मसाले आहेत सुखे ते सगळे घरगुती ते टाकलेले आहेत बस, म्हणजे जास्त नाही काळा मसाला हळदच टाकली. तर आता त्यामध्ये घालून घ्यायचे या शेवग्याच्या शेंगा आणि त्या असं एक 5-6 सेकंद चांगलं असं मिक्स करून घेणार आणि नंतर त्यामध्ये सगळे मसाले वाटलेले घालून घ्यायचे. आता त्यामध्ये बघा मगाशी मसाला जे वाटलं ना आपण शेंगदाणे आणि खुरासणी आणि थोडंसं लसूण आणि कोथिंबीर, तर ते यामध्ये घालून घेते. आणि अशा पद्धतीने कालवण खरंच खूप अप्रतिम होतं. यामध्ये कोणताही नॉनव्हेज म्हणजे सुकट बोंबील असं नाही घातलं तरी पण मस्तच होतं. हे सगळं धुवून घेते मसाला, या मिक्सरला तो लागलेला आहे तो. त्यानंतर आता यामध्ये हे घालायचे आपल्याला वाटलेला मसाला आता झालाय कडक, त्यामुळे मी थोडं सुरीनेच कट करून घेते. बड्डी फ्रीजरमध्ये ठेवलेला, कारण पाणी टाकलेलं ना, जर पाण्याचा अंश नसता ना याच्यामध्ये तर तो मसाला चांगला टिकतो फ्रीजमध्ये, आणि जर पाणी टाकलेलं असेल तर मग तो फ्रीजरमध्येच ठेवावा लागतो, डीप फ्रीजरमध्ये. तो पण घालून घेते. आता सगळं पाणी घालून एकत्रित करून त्याला चांगलं शिजून द्यायचं आपल्याला, मीठ वगैरे घालून. मीठ आवडीनुसार मी घालून घेते. गॅस फास्ट करते उकळी येईपर्यंत. उकळी आल्याच्या नंतर गॅस मग मी मध्यम करणार आहे. अगं माझी पहिले हे बघू दे, आमचं चालूच ठेव बरं का, इकडं भाजी जाईल जाईल. इकडं
माझी एकीकडे मेथीची भाजी मस्तपैकी शिजले. थोडंसं पाणी आहे ते पण आटून घेते की झालं. मेथीची भाजी रात्रीची भाकरीसोबत सुद्धा मस्त. कॉम्बिनेशन मला हे लय आवडतं बरं का. शेवग्याची शेंग आणि मेथीची भाजी. यामध्ये जेवढं पाणी लागेल तेवढं टाकते, घालून घेते आणि मग मीठ पण घालते आता चवीनुसार आणि शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. जेवायला या सर्वांनी. तर आपल्या जेवणामध्ये बघा बाजरीची भाकरी आहे, मेथीची भाजी, भात आणि शेवग्याचं कालवण. बघा हे बघा काळं असं मस्तपैकी शेवग्याचा कालवण झालेला आहे. सलाडमध्ये आहे कांदा आणि काकडी आणि इथे आहे आंबा. तर हा आंबा आहे तोतापुरी. आता तुम्ही म्हणत आहे की मला आंबा कुठे भेटला, तर हा तोतापुरी आंबा आहे जो लांब असतो ना असा तो. तर बऱ्याच वर्षांनी त्याची टेस्ट घेते मी पण बरेच वर्ष आणला नव्हता आणि शेवटचा आंबा आहे आता हा. आंब्याचा सीझन आहे ना, संपत आलेला आहे. तुम्ही खाते मस्त आहे. मी सुरुवात पहिले तुम्हाला शेंगांचं कालवण कसं झालंय ते दाखवते. मस्त एकदम झणझणीत आणि एकदम गावरान पद्धतीने झालेला आहे. मस्त कांदा. आता मेथीची भाजी काढून लावते मी. आहे ना मेथीची भाजी आहे ना अशी चिरून नाही करत, अशीच टाकते कुटून. मस्त काकडी. मित्रांनो खरंच खूप मस्त जेवण झालेलं आहे. कॉम्बिनेशन सगळं एकदम भारी आहे. तोंडी लावायला सुद्धा सलाड आणि आंबा तर आहेच, शिवाय बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, शेंगांचं कालवण शेवग्याच्या एकदम भन्नाट. तर सर्वांनी जेवायला या मित्रांनो. आणि तुम्हाला आजच्या ह्या शेवग्याच्या शेंगेचा कालवणाची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तर मी आता हे जेवण पहिले कंप्लीट करून घेते. मला असं झालेलं कधी आणि किती खाते ते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला माझे सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.